नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हातखंब्यापर्यंत प्रवास केला होता. तर आपण हातखंब्यातनं पुढे चाललोय मुंबईच्या दिशेने. हे थोडंसं इथे पंपावरती उलट सुलट होत आहे. थोडा एंट्री पॉइंट आहे, तिथनं आपल्याला एक्झिट घ्यावी लागणार आहे, नाहीतर मग तिकडनं रॉंग साईडनी इथपर्यंत पाठी यावं लागणार आहे. हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक इथे झालेलं आहे जंक्शनला, आणि चारी बाजूनी ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळे जरा इथून बाहेर पडताना लक्ष ठेवून जायला लागतंय. तर ह्या व्हिडिओमध्ये आता आपण हातखंब्यातनं सुरुवात करतोय. हातखंबा वांद्री असा आपण प्रवास करूया. सुरुवातीचा पॅच हा सगळा आता व्यवस्थित झालाय. निवळी पुलापर्यंत तर काही आता तसा इश्यू नाहीये. आज सुद्धा पाऊस मध्ये मध्ये जरा बारीक बारीक कोसळतोय, त्यामुळे ड्रोन शॉट्स किती घेता येतील सांगू शकत नाहीये. बघूया आपण. सुरुवातीचा रस्ता जो आहे इथे एक छोटासा धोका जो पावसाळ्यात जाणवणार आहे, इतर वेळेला नाही. मुसळधार पाऊस झाला तर या रस्त्याच्या कडेला पाणी भरपूर साठतंय, कारण ते पाणी जायला कुठे स्कोप नाहीये. त्यामुळे उजव्या साईडला, म्हणजे आता आपली जातानाची उजवी बाजू जी आहे डिवायडर साईड, तिकडे पाणी जर दिसलं साठलेलं तर शक्यतो बाजूनी न्या गाडी किंवा सावकाश चला. काही वेळेला अंदाज येत नाही, भरपूर पाणी असतं साठलेलं. आता पाऊस सुद्धा असा अगदी बारीक बारीक शिंतोडल्यासारखा पडतोय. मेन प्रॉब्लेम आपल्या समोरच्या काचेचा होतो, विंडशील्डचा. आणि हे पाणी काही वेळेला पुढच्या गाडीचं वगैरे जे पाणी उडतं ना, ते असं नाही म्हटलं तरी त्याच्यात थोडी माती असते. सुरुवातीला कळत नाही, पण तो असा एक बऱ्यापैकी चांगला मातीचा लेअर जमतो आपल्या काचेवर. थोडी विजिबिलिटी त्याच्यामुळे कमी होते. गाडीची वायपर ब्लेड आपली चांगली पाहिजे. काही जण पैसे वाचवायला स्वस्तातली वायपर ब्लेड घालतात, शक्यतो ते करू नका. वायपर ब्लेड हे तुम्हाला समोर व्यवस्थित दिसावं याच्यासाठी आहेत, शोपीस नव्हे. गाडीच्या बाबतीत नेहमी मी सांगतो की ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यवस्थितच पाहिजेत, त्याच्यात काटकसर करायला जाऊ नका. जसं इंजिन ऑइल घालताना चांगल्या क्वालिटीचंच घाला, तिथे जरा पैसे वाचवायला जाऊ नका. गाडी ते चाकातली आपल्या हवा, ते प्रेशर पण व्यवस्थित पाहिजे. जास्त भरून पण चालत नाही, कमी भरून पण चालत नाही. कंपनीने दिलेलं आहे त्यानुसारच भरा. अर्थात तिथे तुम्ही हवा भरायला जाता त्यांना माहिती असतं. आणि मी मागे पण एक 2-3 व्हिडिओ मध्ये क्या जास्त असतील मी सांगत आलोय, मी पर्सनली नायट्रोजन भरतो, साधी हवा न भरता. अर्थात नायट्रोजन मध्ये पण हवा असते, नाही असं नाही, पण त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आपल्या नेहमीची जी नुसती साधी प्लेन हवा भरतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त असतं. आणि त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी आपल्याला एक कूलिंग इफेक्ट नक्कीच मिळतो. हा माझा अनुभव आहे. पहिली गाडी घेतल्यानंतर मी काही महिने सुरुवातीला नुसती हवा भरत होतो, आणि मी स्वतः ते प्रयोग केले. टायर किती गरम होतो, तर साधारणपणे तुम्ही 60-70 किलोमीटर गाडी कंटिन्युअस चालवलीत न थांबता आणि साधी हवा भरलेली आहे, तर टायर चांगला गरम होतो, म्हणजे हाताला चटका जाणवेल एवढा तापतो. आणि हे उन्हाळ्याच्या दिवसातलं सांगतोय, पावसातलं नव्हे. अगदी एप्रिल किंवा मे महिना असेल असो, त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. तर आता आपण इथे आलो पाव नदीला. पाव नदी पुलाचं काम इथे
भरा वगैरे सुद्धा घालून झालेला आहे वरती. आणि इथली थोडीशी आता एक अपडेट म्हणजे बाया पुलाच्या खालून जाणारा जो रस्ता आहे तो मात्र जरा खडबडीत स्थितीत आहे, अजून त्याच्याकडे लक्ष नाही दिलेलं. इथे थोडासा त्रास. आणि गणपतीमध्ये जर हा पूल नाही सुरू झाला तर इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार आहे, कारण रस्ता खूप लहान आहे. मोठा ट्रक वगैरे समोर आला की तुम्हाला ओव्हरटेक नाही करता येत. टू व्हीलर वाले ओव्हरटेक करतात, फोर व्हीलर वाले नाही जाऊ शकत ओव्हरटेक करून. त्यामुळे इथे ट्रॅफिकचा इश्यू होऊ शकतो जर पूल नाही झाला चालू. तर पूल सुरू झाला तर काय प्रश्नच नाहीये. आणि जिथे आता पूल संपतो, उतार संपतो, तिथे पण रस्ता खराब आहे. पुढे निवळी घाटाचा रस्ता जिथे सुरू होतो तेवढा एक तो मधला थोडासा पॅच खराब आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा पूल सुरू व्हावा अशीच इच्छा आहे. हाच असं नव्हे, सगळेच पूल. आणि हे पूल नाही सुरू झाले तर मात्र ट्रॅफिकचे प्रॉब्लेम या गावातनं होणार आहे 100%. मग ते इथे असेल, लांजाला असेल. पालीचा पूल तर आता झालाय सुरू, तिथे काय इश्यू नाही. हा मोठाच्या मोठा इथे खड्डा घालून ठेवलाय, फोर व्हीलर जाते पण मोठ्या गाड्यांना मात्र तो प्रॉब्लेमॅटिक आहे. तेवढा तरी खड्डा आहे. आता इथनं आपला निवळीचा घाट सुरू झाला. निवळी घाटात मात्र काम आता व्यवस्थित झालंय, त्यामुळे काय मोठे इश्यू नाहीये. सगळे हे जे हेवी ड्युटी व्हेकल्स आहेत, मोठे ट्रक्स, शक्यतो त्यांना डिवचायला जाऊ नका. ते आपले एका लाईनीत शिस्तीत जातात. काही वेळेला कसं होतं, जास्त करून आपल्या छोट्या कार्स जे आहेत त्याचे ड्रायव्हर आडवे तिरवे जरा त्यांना कट मारायला जातात. त्यांची मोशन कट करायला देऊ नका त्यांना. ते एका त्यांच्या मोशन मध्ये जात असतात, ते जाऊ द्या. जास्त करून चढामध्ये हा प्रॉब्लेम असतो. चढामध्ये त्यांची मोशन कट झाली की मग ते तुम्हाला 2-4 ओव्या ऐकून जातात. बाकी भाव नदी पासून पुढचा रस्ता जो आहे आपला, भाव नदी नव्हे म्हणतोय, निवळी घाटाचा रस्ता, तो व्यवस्थित आहे. मध्ये आता फक्त एक ठिकाणी ती दरड कोसळली होती, रस्ता बंद केला होता एका बाजूचा. तिथे बघूया काय झालंय. म्हणजे दरडीचे प्रॉब्लेम मी मागपासून सांगतोय, अनेक व्हिडिओ मध्ये मी त्याबद्दल बोललोय. हे मातीचे डोंगर आहेत, उभे आडवे तिडवे कसे पण फोडून ठेवलेत. वरनं पाणी आतमध्ये घुसलं की 100% ते सगळा ढिगारा बनवून खाली येणार. आणि या डोंगरांच्या बाबतीत एक सांगतो तुम्हाला, ती माती सेट होईल पाण्यात, अमुक होईल तमुक होईल, हे हा नियम यांना लागू नाही होत. कारण आतमध्ये माती जी आहे ती फुगली पाणी जाऊन, की तो हळूहळू बाहेरची माती ढकलायला सुरुवात करतो. आता बघा, इथे डाव्या हाताला त्यांनी आता भिंत बांधायला सुरुवात केली. हे इथे सगळं कोसळलं होतं. आता इथे आपल्याला डायव्हर्जन दिलाय, पण तो पण रस्ता यांना धड करून ठेवता आला नाही. आमची सिस्टीम आहे ना, बोललं की देशद्रोह ठरतो, लगेच काही जण उठतात. पण ह्या ज्या गोष्टी चालल्या आहेत ह्याच्यामध्ये त्रास फक्त आणि फक्त नागरिकांना होतोय. ठेकादाराचं काही बिघडत नाहीये, मंत्र्यांचं काही बिघडत नाही, आमदार खासदाराचं काय जात नाही. सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यात सुद्धा जे इथे रोज प्रवास करणारी लोक आहेत त्यांचे तर अशा ठिकाणी हाल होतात.
असो, विषयांतर नको, नाहीतर मग त्या चर्चा नको तिकडे जातात. आपण आपल्या विषयाला धरून पुढे जाऊ. पायीतवाडी. आता ह्या घाटातला आणखीन दुसरा धोका म्हणजे पूर्ण उतार आहे, त्यामुळे गाड्यांवरती कंट्रोल तर व्यवस्थित असलाच पाहिजे, नाहीतर गाडी कधी रस्त्याच्या बाहेर जाईल सांगू शकत नाही. हे सगळे माझ्या मते ट्रिपला चाललेली दिसत आहेत असं एकंदरीत त्यांच्या आविर्भावावरनं वाटतंय. आणि इथे आता ऍक्सिडेंट स्पॉट आहे, त्याच्यामुळे रमलर स्ट्रीप टाकलेले आहेत. एक मोठाच्या मोठा पट्टा इथे रमलर स्ट्रीपचा आहे. सगळा मस्त बहरलाय निसर्ग, छान दिसतंय चित्र, नैसर्गिक रंग. तिकडे लांब डोंगरामध्ये काहीतरी घर दिसतंय आणि इथे मोठाच्या मोठा स्पीड ब्रेकर टाकून ठेवलाय. त्यामुळे निसर्ग बघा, पण तो स्पीड ब्रेकर आहे हे पण लक्षात ठेवा, नाहीतर एकदम निसर्गाच्या जवळ जायला होईल. इथे पण आहे मला वाटतं, तो बघा समोर स्पीड ब्रेकर आहे. ही वळणं जी तीव्र वळणं झाली आहेत त्याला स्पीड ब्रेकर टाकून ठेवलेत, पण हा मधला गेलाय सगळा. या वळणामध्ये मोठे ट्रकवाले डेंगावर करतात, त्याच्यामुळे हे स्पीड ब्रेकर आणि टमरेला लावून ठेवलेले आहेत मध्ये. रस्ता करताना त्याचं डिझाईन बनवताना त्यांना हे लक्षात नाही आलं कोणाला, हे असं होऊ शकतं. इथे बोलता 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 आपण भाव नदी जवळ येऊन पोचलो. इथनं आता उजवीकडे त्यांनी देवरुख रस्ता ठेवला, हे सुद्धा थोडं आता विचित्र होणार आहे. आणि तिकडनं येणारं ट्रॅफिक, देवरुखातनं वर येणारं ट्रॅफिक, देवरुखला खाली उतरणारं ट्रॅफिक, या सगळ्या गोष्टी इथे व्हायच्या आहेत. आणि हा इथला एक स्पॉट लक्षात ठेवा, अजून त्याच्यावर काही केलेलं नाहीये. हे बघा, आपला रस्ता खाली आणि पुलाचा भाग वर, दाणकन गाड्या तिथे आपटतात. तो कसा आपटून गेला बघा शेजारून. आता त्याला काय फरक पडत नाही, कदाचित त्याची गाडी नसेल ती. हे दोन पुलांच्या मधला जो एक भाग असतो ना, म्हणजे जोडलेले असतात हे भाग, तिथे सुद्धा बघा असे खोलगट भाग आहेत सगळे. गाडी अशी खाली उतरते वर येते, खाली उतरते वर येते, म्हणजे मधल्या भागात खड्डे आहेत. गंमतशीर आहे सगळं. तर इथे सुद्धा रस्ता बघा बघा, यांच्या लेवलचं मग काय गणित काय आहे. एकमेकांना जे दोन भाग जोडले जातात, एक भाग वर आहे एक भाग खाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही वापरतोय, तर असं का होतं आम्हाला प्रश्न पडतात, यांना नाही पडत कोणाला, काय समजत नाही. हे बघा आता हे पाणी बघा सगळं, हे मगाशी जे म्हंटल की असं असताना जरा जपून जावा. आणि ह्या पाण्यामध्ये टायर आणि रस्ता यांचा संबंध संपतो आणि तुमची गाडी थोडस बोटीसारखं काम करते, तरंगते वर आणि गाडीवरचा कंट्रोल जातो. त्या पाण्यात न जाण्याला पर्याय नसेल तर एकदम स्पीड कमी ठेवा, अदरवाईज पाण्यापासून लांब जावा. इथपर्यंत आता रस्ता झालेला, अजून पुढचं काम काही नाही. पुढे अजून आहे तसंच काम आहे रेंगाळलेलं, त्यामुळे गणपतीमध्ये इथे सुद्धा प्रॉब्लेम होणार. मागे मला एकाने मेसेज टाकला होता, म्हणजे गणपतीमध्ये आम्हाला यायचंय, पण हे असे तुम्ही म्हणताय की या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत वगैरे, त्याच्यावर आम्ही काय करू. त्यांचा म्हणण्याचा रोग असा होता की दुसरा काय रस्ता असेल तर त्यासाठी सुचवा, पण सध्या तरी तसा काय दुसरा रस्ता अवेलेबल नाही आपल्याकडे.
हे काही ठरलेले 2-3 पॅच सोडले तर बाकी आता रस्ता चांगला आहे आपला. मग त्यांना फक्त मी एवढंच सांगेन, शक्य असेल तर असं मध्यरात्री वगैरे बाहेर पडा. ट्रॅफिक कमी असतं, त्यामुळे शिस्तीत तुम्ही येऊ शकता. कसं होतं, मुंबईतनं तुम्हाला निघायला बाहेर पडायला उशीर झाला की पुढे तुम्हाला हळूहळू ट्रॅफिक सुरू होतं. कारण गावाला जाग आली की त्यांचं ट्रॅफिक, त्यांची वर्दळ चालू होते. त्याच्यामुळे तुम्ही जर पहाटे लवकर निघालात तर हा प्रॉब्लेम तुम्हाला फारसा फेस करावा लागणार नाही. आम्ही सुद्धा पूर्वी फिरायला बाहेर पडायचो ना, ते पहाटे निघायचो. मस्त शांत वातावरण, एकदम फ्रेश. फक्त एक परत सांगेन, ड्रायव्हर जे असतात सोबत त्यांची पुरेशी झोप झाली नाही झाली हे व्यवस्थित जरा त्यांना विचारून घ्या. त्याला समजा मध्ये वाटलं की मला आता झोप येते, त्याला झोपू द्या थोडा वेळ. एक 15 मिनिटं जरी त्याने व्यवस्थित डुलकी काढली ना तरी तो फ्रेश होतो. पण तसं जर तो घोडं दामटत राहिला आणि मध्ये त्याला जर एक थोडीशी झापड लागली ड्रायव्हिंग सुरू असताना, झालं कल्याण. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि कसं होतं माहितीये, मी ड्रायव्हिंग करतो आणि मला झोप येते, याच्यात काय कमीपणा नाहीये. कमीपणा वाटण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्ही गाडी सेफ जागी जरा बाजूला लावा आणि जरा शांतपणे झोपा. आता पुढे गेल्यावरती पुढचे अपडेट देतो. व्हिडिओ बघत राहा. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या काही शंका असतील, कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा. हा एक पूल जो आहे असाच अर्धवट ठेवलेला आहे, काही त्याच्यावर केलेलं नाही. वरचा लेअर पण धड नाहीये आणि हा आता नवीन करणार आहेत का नाही करणार हे पण मला माहिती नाही. आणि इथे जुना पूल एक उजव्या हाताला आहे, जो पूर्वी अगदी सुरुवातीला होता. त्याच्यानंतर मग हा पूल बांधला, आता आपण जातोय हा. तर ह्या पुलाचं काम का राहिलंय काय कळत नाही. का सोडून ठेवलंय तसं, का तो तसाच ठेवायचा आहे. पण तो ठेवायचा तर मग निदान वरती रोड तरी चांगला करा त्याचा, तो पण काय केलेला नाही. इतकं सुंदर वातावरण आहे, निसर्ग नुसता असा सगळीकडे. हे बघू का ते बघू असं मला तरी होतं. हे नुसतं एक तुम्ही झाड एवढा एक ऑब्जेक्ट घ्या त्या निसर्गातला, तरी जाता आता तुम्हाला एवढ्या तिथे व्हरायटी बघायला मिळतील ना कलर्सच्या. झाडांच्या व्हरायटी तर आहेतच. काही ठिकाणी पानांचे रंग बघा, पोपटी कलर आहे, त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या शेड्स आहेत. डार्क हिरवा दिसतो, त्याच्यात पण वेगळ्या शेड आहेत. कुठलाही निसर्गाचा जो कलर आहे त्याच्यामध्ये ज्या काही तुम्हाला शेड्स बघायला मिळतील, तो कोण चित्रकार असून देत, काही तो एवढा सजीवपणा त्या चित्रात आणू शकत नाही. म्हणून बाहेर पडा आणि निसर्ग बघा, निसर्ग बघत प्रवास करा. आणि आता आपण इथे वांद्रीला आलो. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. वांद्री पूल एक बाजू चालू आहे, दुसऱ्या बाजूचं काम अर्धवट आहे. इथे खाली महादेवाचं मंदिर आहे, इथे आपण पूर्वी जाऊन थांबायचो. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपली रजा घेतो. धन्यवाद.